नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या या तासामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आजच्या या तासामध्ये आपण मराठी साहित्य विचारवंत ज्यांनी साहित्य स्वरूपाविषयी आपली वेगवेगळी मते सांगितलेली आहेत आणि काही संकल्पनाही सांगितलेल्या आहेत, तर त्याविषयी आपण आज या तासामध्ये विविध जी मते आहेत तर या विविध मतांविषयी त्यांची जी माहिती आहे ती माहिती घेणार आहोत। कारण त्यांनी फक्त संकल्पना न करता आपली वेगवेगळी मते सांगितलेली आहेत, साहित्याविषयी वेगवेगळी चर्चा केलेली आहेत, विचार प्रकट केले आहेत। तर या विचारांमधून साहित्याचे स्वरूप मराठी साहित्य विचारवंतांनी कशा पद्धतीनं सांगितलेले आहेत याची आपण सविस्तर चर्चा करणार। साहित्याचे स्वरूप जेव्हा आपण पाहतो तर या साहित्याच्या स्वरूपामध्ये आपण सुरुवातीला इंग्रजी, त्यानंतर भारतीय विचारवंतांची काय केले आहे तर माहिती पाहिलेली आहे। त्यांनी आपापली मते काय केली आहेत तर प्रकट केलेली आहेत। म्हणजे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही दृष्टिकोनातून विचारवंतांनी काय केलं आहे तर आपल्या साहित्य विश्वातील जी त्यांची पार्श्वभूमी आहे, ज्याविषयी त्यांनी अधिक सखोल माहिती सांगितलेली आहे, तर त्याविषयीची आपण काय केले आहे तर अगोदरच्या तासामध्ये चर्चा केलेली आहे। परंतु यापुढेही जी की पौर्वात्य आणि पाश्चिमात्य यांच्यापेक्षा वेगळी जी की मराठी साहित्यिकांनी साहित्याविषयी जी मतं प्रकट केलेली आहेत त्या मतांची आपण या तासामध्ये चर्चा करणार आहोत। त्यामधलं जे पहिलं मत आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की साहित्याचे जे स्वरूप आहे किंवा साहित्य कशाला म्हणायचं याविषयी जी प्रत्येक साहित्यिकांची जी मतं आहेत किंवा संकल्पना आहेत यावरून त्यांना असं प्रतीत झालेलं आहे की साहित्याची सर्वसमावेशक अशी एक व्याख्या होऊ शकत नाही। म्हणजे त्यांनी इथे काय सांगितलं आहे तर या साहित्याचे स्वरूप असं म्हटलं आपण तर प्रत्येकाने काय केलं आहे तर वेगवेगळ्या बाजूने साहित्याचे स्वरूप आपणास सांगण्यास मदत केलेली आहे। ते स्वरूप त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मतांच्या साहाय्यानं वेगवेगळ्या गोष्टींच्या साहाय्याने त्यांनी काय केलेलं आहे तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणजे आज आपण जी साहित्य म्हणजे काय या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। तर या साहित्य म्हणजे काय या गोष्टीवरती असं एक ठाम मत नाही आहे। प्रत्येक जे साहित्यिक आहे तर त्यांनी असं एक ठाम मत न सांगता विविध गोष्टींना अनुसरून काय केलं आहे तर आपल्या साहित्य समीक्षेचं किंवा साहित्य समीक्षाशास्त्राचं काय केलं आहे तर वेगवेगळ्या मताच्या दृष्टिकोनातून साहित्याचं स्वरूप काय केलं आहे तर प्रकट केलं आहे। म्हणजे साहित्याचं स्वरूप असं असायला पाहिजे, एकच असं ठाम मत त्यांचं नाही आहे। तर ते काय आहे तर त्यांचं वेगवेगळं मत आहे। म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींना अनुसरून त्यांनी काय केलं आहे तर साहित्याचं स्वरूप प्रकट केलं आहे। त्यानंतर असंही मराठी साहित्यिकाने म्हटलेलं आहे की जेवढं मराठी साहित्यामधलं जे साहित्य आहे किंवा जे साहित्य विविध पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतं तर ते सगळंच साहित्य असं मराठी साहित्य म्हणून गृहीत धरता येत नाही। कारण त्याचं स्वरूप, त्याचं कार्य, त्याची उपयोगिता ही वेगवेगळी असल्यामुळे सगळंच साहित्य आपल्याला साहित्य म्हणून गृहीत धरता येत नाही। कारण आपण पाहिलं की वेगवेगळ्या बुक स्टॉलवरती, पुस्तकाच्या दुकानावरती वेगवेगळी पुस्तकं असतात। काही स्पर्धा परीक्षेची असतात तर काही मराठी साहित्याची असतात, काही वेगवेगळ्या विषयांची असतात, काही विज्ञानाची असतात। म्हणजे अशी वेगवेगळी पुस्तके आपण काय करतो बुक स्टॉलवरती पाहत असतो। मग या सगळ्यांनाच काय म्हणायचं तर मराठी साहित्य म्हणायचं का नाही। तर या व्याख्येमधून किंवा या विचारामधून त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक साहित्याला किंवा प्रत्येक पुस्तकाला साहित्य म्हणायचं नाही। तर ज्यामध्ये लालित्य आहे, ज्यामध्ये सौंदर्य आहे, ज्यामुळे मानवी मनाला आनंद होतो, कारण तिथे प्रतिभा आणि भावना या दोन दृष्टिकोनाने काय केलं असतं तिथे प्राधान्य दिलं असतं। म्हणजे अशा गोष्टींच्या साहाय्यानं
साहित्य हे काय होत असतं तर निर्मिलं जात असतं. म्हणजे त्याचं स्वरूप, त्याचं उपयोगिता या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला आहे. तसं त्याचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये त्याला किती महत्त्व आहे, त्या साहित्याला किती महत्त्व आहे. कारण ललित साहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता इत्यादी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून काय आहे तर साहित्य आहे. म्हणजे फक्त कविताच नाही त्याच्यामध्ये, तर कथा बी आहेत, कादंबरी पण आहेत, नाटक पण आहेत आणि इतर ललित जे वाङ्मय आहे तर ते पण आहे. त्याला प्रवास वर्णन असेल किंवा आत्मकथन, आत्मचरित्र असं वेगवेगळे त्याच्यामध्ये घटक आहेत. म्हणजे याच दृष्टिकोनातून आपल्याला जे साहित्य आहे तर ते साहित्य कशा पद्धतीनं असायला पाहिजे. कारण साहित्य हे उपयोगितेच्या दृष्टिकोनातून येतं. कारण ललित साहित्य आणि अललित साहित्य असे त्याचे दोन प्रकार पण पडतात. हे पुढे आपण पाहणारच आहोत. यानंतर पुढची जी व्याख्या आहे जी की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी सांगितलेली आहे. त्यांनी आपलं मत अशा पद्धतीनं सांगितलं आहे की स्थलकालनिरपेक्ष असे सत्य ज्ञान देणारी, जी आनंद देणारी भाषा असते तिला साहित्य म्हणायचं. म्हणजे इथे त्याने स्थल काल या दोन गोष्टीला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामधून सत्य ज्ञानाला काय केलं आहे तर अधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे या त्यांच्या व्याख्येमधून आपणास वेगळी अनुभूती मिळते. म्हणजे ज्या साहित्यामध्ये स्थळालाही महत्त्व नसतं आणि काळालाही महत्त्व नसतं. म्हणजे इथे जर आपण व्याख्येमध्ये पाहिलं तर स्थळाला प्राधान्य आहे. म्हणजे ती कुठेही निर्माण झालेली साहित्य असेल आणि त्या साहित्यामधून आपणास एखादा वेगळ्या प्रकारचं उत्कृष्ट साहित्य निर्माण झालेलं आहे. समजा ज्या पद्धतीने आपण पाहतो की चिखलामध्ये कमळ उगवतं, मग ते चिखलामध्ये उगवलं म्हणून त्या कमळाचा जो गुण आहे तो कमी होत नाही, कारण त्याचा गुण अधिक वाढतो, कारण तिथे त्याला राहावं लागतं. म्हणजे याच पद्धतीनं जर एखादं साहित्य जीवन पद्धतीचं जर एखाद्या गरीब समाजामध्ये जर निर्माण झालेलं असेल आणि ते उत्कृष्ट असेल तर ते साहित्य अजरामर ठरतं. म्हणजे तिथे स्थळ काळाला महत्त्व नसतं. म्हणजे इथे काळाचा जर संदर्भ आपण घेतला तर जुन्या काळामधले जे साहित्य आहे ते आजच्या काळामध्येही काय आहे तर मोठ्या प्रमाणात चालतं. म्हणजे जे आपण जुन्या काळातलं साहित्य आहे तर ते आजच्या काळामध्येही चालतं. काही साहित्य आहेत की ते जुन्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत परंतु आजच्या घडीला ते चालत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जे स्थळ कालनिरपेक्ष साहित्य असतं त्याच्यामधून सत्य ज्ञान हे दिलेलं असतं. अशा साहित्याला जेव्हा आपण वाचतो किंवा त्याच्यामधून आपण आनंद घेतो तेव्हा त्यामधून आपणास जे आनंद द्विगुणित होतो आणि आपल्याला माहिती मोठ्या प्रमाणात मिळते. म्हणजे असं साहित्य कोणतं असतं तर ते साहित्य म्हणजे शास्त्रीय साहित्य. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे काव्य होतं हे काव्य शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं. म्हणजे त्या कालखंडात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी काय सांगितलेलं आहे तर शास्त्रीय ज्ञान हे आनंद देणारं आणि सत्य गोष्टीची माहिती करून देणारं ज्ञान असं होतं. त्यामुळे त्या कालखंडामध्ये ते साहित्य कशा पद्धतीनं होतं तर काव्याच्या स्वरूपामध्ये. त्यामुळे त्या वेळचं जे काव्य होतं तर ते त्यांनी उत्कृष्ट साहित्य असं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ते स्थल कालनिरपेक्ष आजच्याही घडीला ते उत्तमच माहिती देत असतं. आपण आता काही संदर्भ पाहतो जसं की भरत मुनीचं नाट्यशास्त्र आहे तर हे जे साहित्य आहे तर त्याचा आपण आजही काय करतो तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आधार घेतो. म्हणजे हे साहित्य आजच्या घडीलाही स्थळ कालनिरपेक्ष हे उत्तम पद्धतीनं चालत आलेलं आहे. हे इथे या व्याख्येवरून आपल्याला सांगतात. त्यानंतर पुढच्या विचारामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे दीर्घकाळ टिकते तेच वाङ्मय होय. आता या विचारामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जे वाङ्मय दीर्घकाळ टिकते त्यालाच काय म्हणायचं तर साहित्य. म्हणजे जे काळ अधिक काळापर्यंत जे साहित्य काय होतं तर टिकतं आणि ज्याचा मानवी मनावरती अधिक प्रभाव असतो, ज्याला की लोक प्रमाण मानतात. म्हणजे असं साहित्य हे कसं असतं तर
अजरामर असतं. म्हणजे या साहित्यामधूनच मानवाला काय होते तर दीर्घकाळ माहिती पुरवते आणि त्यांना त्या साहित्यामधून स्थल काल निरपेक्ष माहिती मिळत असते. म्हणजे ते प्रत्येक काळामध्ये, समजा पूर्वीच्या काळामध्ये जरी साहित्य निर्माण झालेलं असलं तरी आजच्या पिढीलाही, म्हणजे आजच्या पिढीमध्येही ते साहित्य मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग हा वाचतो. म्हणजे तरुण जे मंडळी आहे ती मंडळी पण त्या साहित्याला वाचन करते. अशा पद्धतीचं जे साहित्य असतं, तर या साहित्याचं इथे काय केलं आहे तर महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे दीर्घकाळ जे साहित्य लोकांच्या मनावरती प्रभाव पाडतं, तर अशा दीर्घकाळ टिकणाऱ्या साहित्यामधूनच आपणास काय होते तर माहिती अधिक मिळत असते. आता इथे संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, यांचं साहित्य कसं आहे तर हे दीर्घकाळ टिकलेलं आहे. नंतर कल्पनाधिष्ठित आणि प्रतिभाविलास अशा दृष्टिकोनातील असलेल्या साहित्य असे म्हणावे, असे येथे सांगितलेलं आहे. म्हणजे कल्पनाधिष्ठित आणि प्रतिभाविलास, म्हणजे इथे कल्पना आणि प्रतिभा अशा दोन दृष्टिकोनातून विचार प्रकट केले आहे. कारण साहित्यामध्ये जेव्हा आपण ललित साहित्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला कल्पना आणि प्रतिभा या दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. हे आपण अगोदरच्या तासामध्येही पाहिलेलं आहे. त्याच्याविषयी आपण विविध पद्धतीने चर्चा केलेली आहे. तरीही मी थोडक्यात येथे सांगतोय. कारण कल्पना ही वेगवेगळ्या साहित्यिकाकडे वेगवेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे एखादा साहित्यिक हा कविता करू शकतो, परंतु तो नाटकामध्ये, नाटक किंवा कथेमध्ये लिखाण करू शकत नाही. म्हणजे त्या पद्धतीचं तो काव्यामध्ये सरस असतो, परंतु नाटक आणि कथेमध्ये तेवढा सरस असू शकत नाही. एखाद्या लेखकाच्या बाबतीत ते दुर्मिळ असू शकते. कारण एखादा लेखक कसा असतो तर कथेमध्येही प्रभावशील असतो, कवितेमध्येही प्रभावशील असतो, नाटकामध्ये तो प्रभावशील असतो. परंतु सगळ्यांच्या बाबतीत तसं नसतं. कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता आणि त्याची कल्पनाशक्ती ही वेगवेगळी असते. आणि कारण इथे कल्पनाधिष्ठित हा विचार आलेला आहे. कारण काल्पनिकता ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. आता आईविषयीची कविता ही पं शिंदे ज्या पद्धतीने सांगतात वेगवेगळ्या प्रतीकांच्या साहाय्याने, तसंच इतर लेखकांनीही आईविषयीची कविता केलेली आहे. किंवा निसर्गाविषयीची बालकवीने केलेली कविता, त्यामध्ये आलेला जो अर्थ आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कवी हा काय करत असतो, तो एकाच विषयावरती अनेक प्रकारची प्रतीकं घेऊन, कल्पना करून तो काय करत असतो, कविता निर्माण करत असतो. म्हणजेच इथे काय झालेलं आहे तर कल्पनाधिष्ठित, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची कल्पना ही कशा पद्धतीची असेल, तो विचार कशा पद्धतीचा करत असेल आणि त्याची काल्पनिकता कोणत्या दृष्टिकोनातून आलेली आहे, कारण त्याचा समाज, त्याच्यावरती पडलेला विचारांचा प्रभाव, या दृष्टिकोनातून तो काय करत असतो तर कल्पना करत असतो. म्हणजे इथे आपणास त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. एखादा पुजारी हा काय करत असतो तर देवाची पूजा करत असतो. म्हणजे त्याच्या विचारांवरती कशाचा प्रभाव पडलेला असेल तर भक्तीचा. तर दुसरीकडे आपण जर विचार केला तर दरोडेखोर, म्हणजे दरोडेखोरावरती कोणत्या विचारांचा प्रभाव पडला असेल तर दुष्ट विचारांचा. म्हणजे इथे दोन जर व्यक्तींची आपण तुलना केली तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या वैचारिकतेतून त्यांच्यावरती काय पडलेला असेल तर प्रभाव पडलेला असेल. म्हणजे या दोघांनी जर साहित्य लिखाणास तयारी दाखवली तर या दोन्हीही लिखाणावरती आपणास वेगवेगळ्या प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येईल आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण केलं जाईल. म्हणजेच एकाच पद्धतीचं, एकाच विचाराचं जर इथे लिखाण केलं तर आपणास त्या पद्धतीची वेगवेगळी विचारं ही प्रकट होते. इथे फक्त आपल्याला या विचारामध्ये फक्त कल्पनेलाच प्राधान्य न देता तर इथे काय केलं आहे तर त्यांनी प्रतिभाविलासालाही प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे नुसती कल्पना करूनच आपण चालेल असं न सांगता त्यांनी काय केलं तर प्रतिभेचाही उपयोग करावा लागेल. कारण प्रतिभा ही काय आहे तर आपणास त्या कल्पनेला वेगळ्या साच्यामध्ये बांधण्याचं काय करत असते, साधन पुरवत असते. म्हणजे इथे कशा पद्धतीनं आपल्याला ते सांगावं लागेल तर एक जी माळ आहे तर ती माळ जर आपण मोत्याची घेतली तर
त्यामध्ये वेगवेगळे सुंदर जसे मोती आहेत तर ते मोती एकानंतर एक व्यवस्थित जर आपण ते विणले तर आपणास त्यापासून सुंदर अशी माळ निर्माण होईल आणि त्याची सुंदरताही वाढेल। जर हीच माळ आपण वेडीवाकडी जर दोऱ्यामध्ये ओवली तर त्यापासून सुंदर असा दागिना निर्माण होणार नाही आणि त्याची जी क्वालिटी आहे किंवा त्याची जी मूल्य आहे तर ते मूल्य कसं होईल, कमी होईल। त्यामुळे आपण कशाही कल्पना केल्या आणि त्या कल्पनेला प्रतिभेच्या साहाय्याने म्हणजे आपल्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीच्या साहाय्याने म्हणजे वैचारिकतेच्या साहाय्याने आपण तिला व्यवस्थित मांडलं नाही तर ते समोरच्या वाचकाला, समोरचा जो प्रेक्षक आहे त्याला ते समजणार नाही। म्हणजे त्या साहित्यामध्ये त्या लेखकाला त्याच्या प्रतिभेच्या साहाय्यानेच काय करावं लागेल, साहित्य मांडावे लागेल। म्हणजे अशा कल्पना तिष्ठित आणि प्रतिभा विलास अशा दोन दृष्टिकोनातून काय केलं आहे तर साहित्याचं स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मराठी विचारवंतांनी केलेला। यानंतर मर्ढेकरांची जी व्याख्या आहे तर ती पुढील प्रमाणे सांगता येते। या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्या वेगवेगळ्या मतांचं काय केलं आहे तर इथे संदर्भ दिलेला आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपले जे अनुभव आहेत या अनुभवांना आपल्या मनातील जी गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीच्या साहाय्याने जेव्हा आपण समतोल विरोध अशा दृष्टिकोनातून जेव्हा साधत असतो आणि यामधून जे साकारलेले साहित्य आहे त्या साकारलेल्या साहित्याला काय म्हणायचं तर प्रबंध म्हणायचं। म्हणजे इथे त्यांनी काय केलं आहे तर अनुभवांच्या आकारांना प्राधान्य दिलेलं आहे। म्हणजे साहित्यामध्ये काय असतात तर अनुभव असतात, मग हे साहित्य कशा पद्धतीनं मांडलेलं असतं, कारण मनाची इथे गुंतागुंत असते। कारण साहित्य म्हणजे मानसिक प्रक्रियेमधून निर्माण झालेलं साहित्य असतं। कारण वेगवेगळे अनुभव साठवून जेव्हा मानसिक प्रक्रियेमध्ये जेव्हा आपली बौद्धिक दृष्टिकोन किंवा आपली बुद्धी जेव्हा असे सांगते की साहित्य निर्माण झालेले आहे तेव्हा साहित्यामधून त्या प्रकारची जेव्हा प्रचिती येते। कारण साहित्य म्हटलं तर आपणास उत्कृष्ट अशा अनुभवांची काय करावं लागते, तिथे गुंफण करावं लागते। म्हणजे समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण वेगळा अनुभव हा प्रकट करून दाखवतो तेव्हाच त्यामधून आपणास एक नवीन दृष्टिकोनातलं साहित्य निर्माण होत असतं। म्हणजे जेव्हा आपण समतोल सांगतो, कारण एखादा संवाद असेल त्या संवादामध्ये आपल्याला विरोध पण येईल आणि त्याच्या बाजूने मत पण मांडता येतील। म्हणजे असांचं जेव्हा आपण काय करतो तर समतोल सांगतो, मग या समतोलामधूनच जे निर्माण होणारा जे साहित्य आहे त्या साहित्याला इथे मर्ढेकरांनी काय म्हटलेलं आहे तर एक प्रबंध म्हटलेला आहे। म्हणजे जेव्हा हा प्रबंध आपण सादर करतो, कारण ही प्रक्रिया संलग्न होता ही अचानकच होते। कारण आपण एखादं साहित्य निर्माण करायचं म्हणजे ते साहित्य चटकन निर्माण न होता, कारण त्याला खूप वेळ लागतो, असं लागलीच ते साहित्य निर्माण होत नाही। म्हणजे इथे साहित्य निर्माण करण्यासाठी खूप आपणास वेळ लागतो आणि एखादं साहित्य हे कसं असतं तर लागलीच प्रकट होत असतं। म्हणजे आपलं साहित्य निर्माण करायला आपण बसलो नाही किंवा साहित्य निर्माण करायचा असं मनामध्ये विचार नसतानाही अचानक साहित्य हे निर्माण होत असतं, अचानकच आपल्याला ते कल्पना प्राप्त होते। कारण आपले अनुभव हे काय होत असतात तर आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मेंदूमध्ये हे साठवलेले असतात। ते अनुभव जेव्हा आपल्याला एका व्यवस्थित रीतीने ते मांडून आपल्याला बुद्धी काय करत असते तर सांगत असते आणि त्याचा संकेत आपल्याला मिळत असतो। जेव्हा आपण त्या साहित्याची निर्मितीक्षम झालेली असते किंवा ती साहित्य निर्मितीक्षम झालेलं असतं तेव्हा ते अचानकच आपल्याला काय होत असतं तर प्रकट होत असतं। म्हणजे ही प्रक्रिया अचानकच होत असते। आपण साहित्य निर्माण करायला बसलो तर ते होत नाही किंवा निर्माण होत नाही, अशा पद्धतीचं हे साहित्य असतं। म्हणजे इथे आपणास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो। कारण या व्याख्येमध्ये त्यांनी अनुभवाला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं आहे, मनाच्या गुंतागुंतीला काय केलं आहे तिथे प्राधान्य दिलेलं आहे। त्यामधून
वेगवेगळ्या गोष्टींना प्राधान्य दिले, संवाद, विरोध आणि समतोल अशा दृष्टिकोनातून इथे काय केलं आहे त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. अशा गोष्टीमधून जो प्रबंध तयार होतो त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर साहित्य म्हटलेलं आहे. अशी ही मर्ढेकरांची व्याख्या खूप समर्पक अशी योजलेली आहे. त्यानंतर पुढची जे मत आहे साहित्य स्वरूपाविषयीचं, तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रतिभा शक्तीने युक्त आणि आनंद देणारं साहित्य त्यालाच काय म्हटलं पाहिजे, साहित्य म्हटलं पाहिजे. म्हणजे इथे आपणास प्रतिभा शक्ती आणि त्या दृष्टिकोनातून येणारं साहित्य अशा गोष्टींचा काय केला येथे पुरेपूर उपयोग केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण प्रतिभेच्या साहाय्याने एखादी गोष्ट निर्माण करतो तर त्या गोष्टीमध्ये आपणास समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीने आनंद होईल, कारण एकच साहित्य वाचून समोरच्या व्यक्तीला आनंद होईल असं सांगता येत नाही. कारण जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्या पद्धतीनं साहित्य हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनुसार प्रत्येकाचे साहित्य वेगवेगळं वाचण्याची क्षमता असते. ते त्या पद्धतीचा प्रेक्षक हा निर्माण होत असतो. कारण काहींना कथा आवडतील, काहीला नाटक आवडतील, काहीला कविता आवडते. म्हणजे प्रेक्षकांची ज्या पद्धतीची आवड आहे त्या पद्धतीचं त्यांचं साहित्य वाचन क्षेत्र असू शकतं. त्याच पद्धतीने इथे काय केलं आहे तर प्रतिभेच्या साहाय्याने साहित्य काय केलं आहे तर आनंद देण्याचा जेव्हा ती प्रवृत्त करत असते किंवा आनंद निर्माण करण्याची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होत असते, तेव्हाच त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर साहित्य म्हटलं गेलेलं आहे असे आपणास इथे सांगता. त्यानंतर पुढचं जे मत आहे या मतामध्ये असं सांगितलेलं आहे की साहित्य कशास म्हणावं किंवा साहित्याचं स्वरूप कसं असेल, तर या मतामध्ये असं सांगितलेलं आहे की मानवाची बुद्धी ही ज्या ज्या पद्धतीनं विकसित होईल अशा सर्व साहित्याला साहित्य म्हणावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे मानवाच्या बौद्धिक दृष्टिकोनातून हे मत मांडलेलं आहे. कारण साहित्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असते. कारण शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर तिथे आपणास मोठ्या प्रमाणात अधिक प्रमाणात माहिती ही तंतोतंत आणि तत्व दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. परंतु ललित साहित्यामध्ये कसं असतं तर तिथे भावनिक दृष्टिकोनातून काय केलं असतं तर माहिती कल्पनेच्या साहाय्याने मांडलेली असते. म्हणजे तिथे फक्त आनंद निर्मितीक्षम प्रक्रिया असते, परंतु त्याच्यामधून पण आपल्याला वेगवेगळा अर्थ हा मिळत असतो. अशा दृष्टिकोनातून हे साहित्य येथे रेखाटलेलं गेलेलं आहे. या विचारामधून आपणास मानवीय बुद्धीला प्रेरक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या साहाय्याने आपणास बुद्धिवंत होण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी जे साहित्य असतं त्या सर्व साहित्यांना आपण इथे साहित्य म्हणतो असे इथे यानंतर प्रभाकर पाध्ये यांनी असं मत प्रकट केलं आहे की ललित खेरीज दुसरं काही लेखक लिहूच शकत नाही, त्यास साहित्य म्हणावे. म्हणजे इथे त्यांनी ललित साहित्याला काय केलं आहे तर प्राधान्य दिलेलं. म्हणजे ललित खेरीज लेखक दुसरं काहीच लिहू शकत नाही आणि त्याच साहित्यास ललित साहित्य असं म्हणावं. इथे त्यांनी असं मत प्रकट करून दिलेलं आहे. कारण ललित म्हणजे सुंदर साहित्य, ज्या साहित्यामधून मानवी मनास आनंद मिळतो आणि वेगवेगळ्या प्रकारची भावनिक दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये माहिती मिळत असते. कारण काही साहित्यामध्ये शोकपूर्ण वातावरण असतं, काहीमध्ये आनंददायक वातावरण असतं. म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपणास साहित्य हे वाचावयास उपयुक्त ठरत असतं. म्हणजे जसा लेखक तशी त्याची प्रवृत्ती असते आणि जसा प्रेक्षक आहे तशी त्याची वाचनाची वेगवेगळी क्षमता असते. त्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे वाचावयास आवडत असतं. म्हणजे इथे त्यांनी काय केलं आहे तर ललित साहित्याला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की ललित खेरीचं दुसरं साहित्य असूच शकत नाही, तेव्हा त्यांनी ललित साहित्याला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये
कथा, कादंबरी, नाटक, कविता यांना साहित्य म्हटलं जातं, असं हे मराठी विचारवंतांचं मत आहे. तर या विचारामधून आपण असे कळते की मराठी साहित्य हा ललित साहित्य, जे की आपण कथा, कादंबरी, नाटक, कविता यांनाच आपण काय म्हणतो तर ललित साहित्य. म्हणजे याच दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं आहे तर आपलं मत प्रकट केलं आहे. म्हणजे वाङ्मय कशाला म्हणायचं तर जे ललित असतं, ज्यामध्ये सौंदर्यता आहे, अशाच साहित्यास काय केलं आहे तर इथे ललित वाङ्मय असंच काय केलं आहे तर इथे साहित्य म्हणून गृहीत धरलेलं आहे. कारण या मतामधून त्यांनी वाङ्मयातील जे प्रकार आहेत, कथा, कादंबरी, नाटक, कविता यांनाच काय केलं आहे तर अधिक प्राधान्य दिलेलं आहे. त्याच दृष्टिकोनातून त्यांना साहित्य म्हणावं, कारण याच गोष्टींना साहित्याची बाजू असावी किंवा आहे असं त्यांनी काय केलं इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे मत आहे तर या मतामध्ये असं सांगितलेलं आहे की वाङ्मयाचा जो शब्दशः अर्थ आहे तो म्हणजे जे जे वाणीत आहे ते साहित्य होय. म्हणजे इथे मानवाच्या जे मुखोद्गत आहे, म्हणजे जे पाठांतर आहे किंवा मानवाच्या मनामध्ये जे आहे, कारण मानव जे जे बोलतो, जे जे योग्य बोलतो तर त्यास साहित्य म्हणावे असं इथे या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे, या मतामध्ये सांगितलेलं आहे. कारण या मतामध्ये अधिक प्रमाणात त्यांनी काय केलेलं आहे तर वाणीला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे वाङ्मय कशाला म्हणायचं, कारण आजच्या घडीला आपण पाहतोय की सगळं लिखाण जे साहित्य आहे ते हे लेखी स्वरूपामध्ये होतं, परंतु पूर्वीच्या काळी कसं होतं तर जे साहित्य आहे तर हे अलिखित होतं. म्हणजे आजच्या घडीपर्यंत जे आपणास साहित्य मिळालेलं आहे किंवा जे पोहोचलेलं आहे तर हे साहित्य मुखोद्गत म्हणजे पाठांतराच्या बळावरती आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. कारण आपण लोकसाहित्याची पार्श्वभूमी पाहिली तर लोकसाहित्यामध्ये सगळं साहित्य हे पाठांतराच्या बळावरच आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे बदल झालेले आहेत, शब्दशः बदल झालेले आहेत. काही शब्द हे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जाताना बोलण्यामध्ये फरक, ऐकण्यामध्ये फरक, अशा दृष्टिकोनातून काय झालेलं आहे तर बदल झालेला आहे. म्हणजे इथे जे वाणीगत किंवा जे मुखोद्गत आहे तर अशा साहित्याला साहित्य म्हणावं असं इथे सांगितलेलं आहे.